नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नादवर्तीचा या सिरीजचा पुढचा भाग आपण कंटिन्यू करत या व्हिडिओच्या माध्यमातून 46वा भाग आपण बघतोय. याच्यापूर्वी भरपूर भाग आपण बघितलेत. नादवर्ती सिरीजचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे पाहिजे तेवढं पेपरच्या दृष्टिकोनातून विश्लेषण आपण रोज बघत असतो. रोज रात्री 9:30 वाजता हे लेक्चर तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. जे विद्यार्थी नवीन असतील, आपल्या चॅनलला पहिल्यांदा आले असतील, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती रोज बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून झाल्यानंतर शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक नक्की करा आणि ऑल या बटनावरती क्लिक जरूर करा. ओके, चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बघत आपण अत्यंत महत्त्वाचं नादवर्ती सिरीजचा भाग 46वा. आज देखील प्रश्न अत्यंत महत्त्वाचे मी तुमच्या भेटला घेऊन आलेलो आहे. डेली करंट अफेअरची बॅच कोणी घेतली नसेल तर अजून पण ही बॅच नक्कीच तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, अनुभव स्टडीचं हे ॲप आहे आणि तुम्हाला जो काही 50% जो डिस्काउंट आहे, सूट आहे प्रत्येक कोर्सवरती 1 तारीख, 31 तारीख, 1 तारीख आणि 2 तारीख, म्हणजे 31 डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारी या दरम्यान तुम्हाला सूट भेटलेला आहे. हा कोर्स तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. लिंक कमेंट बॉक्समध्ये, ॲप्लिकेशन लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलं आहे. राजगुरू नावाचं आपलं पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी घेतलं नसेल जरूर एकदा नक्कीच बघून घेऊ शकता. 87 88 43 66 99 या नंबरवर तुम्ही मेसेज करा. डेमो अगोदर तुम्ही बघू शकता पुस्तकासाठीचं. नक्कीच तुम्हाला पुस्तक आवडेल आणि भरपूर माहिती, भरपूर कंटेंट आपण या पुस्तकाच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण जीके तुमच्या या एका पुस्तकातून कव्हर होईल. पुस्तक दुसरं घ्यायची आवश्यकता पडणार नाही. आपले जे ऑफलाईन बॅच आहे, नक्कीच या ऑफलाईन बॅचचा देखील नक्कीच तुम्ही फायदा घेऊ शकता. ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो, 1 जानेवारीपासून ही बॅच तुमचं स्टार्ट होणार आहे. लक्षात ठेवा, कधी 1 जानेवारीपासून ही बॅच तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत. जर तुम्ही सेपरेट फक्त जीकेची बॅच लावू शकता, फक्त गणित बुद्धिमत्तेची बॅच, फक्त मराठीची बॅच पण लावू शकता. जर कॉम्बो पॅक तुम्ही घेतलात तर 13,000 रुपये फी होतात प्रत्येक सर्व विषयाची मिळून, तर तुम्हाला 12,000 रुपये फी राहील. 4 महिन्याची बॅच राहणार आहे. संपूर्णतः विषय तुम्हाला अगदी डिटेलमध्ये शिकू शकता, बघू शकता. हे आपलं क्लासरूम आहे. ओके, चला. आणि आज म्हणजेच 31 डिसेंबर, त्यानंतर 1 जानेवारी, 2 जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला 50% डिस्काउंट, भरघोस सूट दिलेला आहे. आणि हे सूट अनुभव स्टडीच्या ॲप्लिकेशनवरील सर्व कोर्सवरती राहणार आहे. नक्कीच कोर्स तुम्ही जर घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे किंवा ह्या ॲप्लिकेशन आहे, त्याचे नक्कीच तुम्ही फायदा घेऊ शकता. हा आपला कुपन कोड आहे. हे कुपन कोड वापरा, तुम्हाला नक्कीच फायदा होऊन जाईल. ओके, चला एकदा सबस्क्राईब करून ठेवा. जेवढं आपलं इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही PDF पाठवत असतो. PDFचा देखील नक्की तुम्ही फायदा घेऊ शकता. चला, जबरदस्त पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. उत्तर तुम्ही जर दिलात तर नक्कीच तुमच्या डोक्यामध्ये परमनंट राहतं. चुकलं असेल तर लक्षात राहतं. बरोबर आलं असेल तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा वाढत राहील. रसायनाचा राजा म्हणून कशाला संबोधतात किंवा रसायनाचा राजा, फादर ऑफ केमिकल, थोडक्यात रसायनाचा राजा म्हणून कोणत्या घटकाला ओळखतात, तर तो आहे सल्फ्युरिक ऍसिड. पर्याय क्रमांक 3 सल्फ्युरिक ऍसिड. त्याला काय म्हणतो आपण, याचा फॉर्म्युला काय आहे, याचं रेणुसूत्र काय आहे सल्फ्युरिक ऍसिड, तर तो आहे H2SO4. लक्षात ठेवा, क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतात की सल्फ्युरिक ऍसिडचं रेणुसूत्र काय आहे, तर H2SO4 आहे, जो की महत्वाचा आहे. ओके, आणि तो हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, त्याला आपण HCl म्हणतो ऍक्च्युली. ओके, HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, तीव्र हायड्रोक्लोरिक ऍसिड. हे कुठे असतं आपला, हे आपल्या जठरामध्ये असतं. ओके, मानवाच्या जठरामध्ये HCl असतो आणि हे अन्न पचण्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि ह्या HCl पासून जठराचं संरक्षण व्हावं म्हणून या जठरावरती काय असतं, एक म्युकसचा थर असतो. लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. याच्या व्यतिरिक्त अमिनो आम्ल आहे, अमिनो ऍसिड म्हणतो आपण त्याला. अमिनो आम्ल, आणि अमिनो आम्लापासून काय बनतात, प्रोटीन बनत असतात. ओके, प्रोटीन किंवा प्रथिने ज्याला म्हणतो आपण. प्रथिने हे कशापासून बनतात विचारलं तर ते आहे अमिनो आम्लापासूनच प्रोटीन. आणि जर आपण 1 ग्रॅम जर प्रोटीन घेतलं तर आपल्यापासून 4 कॅलरी ऊर्जा आपल्याला भेटू शकतं. 4 कॅलरी ऊर्जा 1 ग्रॅम प्रोटीन पासून. सेम टू सेम आहे. 1 ग्रॅम आपण कार्बोहायड्रेट्स घेतले तर 4 कॅलरी ऊर्जा मिळतं. मात्र जो फॅट आहे, ज्याला आपण मेद म्हणतो आपण, 1 ग्रॅम मेद घेतलं तर आपण 9 कॅलरी ऊर्जा भेटते. रसायनाचा राजा लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे. हे हिराकूड डॅम आहे. भारतीय सर्वात लांब धरण जर विचारलं तर तो हाच आहे. सर्वाधिक लांबीचा धरण, सर्वात लांब डॅम कुठला असेल तर तो हिराकूड धरण आहे. आणि हा हिराकूड धरण कुठे येतो, हा येतो ओडिशा या राज्यामध्ये. पहिला पॉईंट कुठे येतो, हा ओडिशा राज्यामध्ये येतो. आणि ओडिशा राज्यामध्ये कोणत्या नदीवरती येतं, हे आहे नदी महानदी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इज राईट आन्सर आहे, महानदी. लक्षात ठेवा, हिराकूड धरण भारतीय सर्वाधिक लांबीचं धरण आहे. ह्याच्या व्यतिरिक्त महानदी आहे ना, महानदीच्या काठी एक शहर आहे ज्याला म्हणतो आपण कटक. कटक हे शहर आहे. कटक या ठिकाणी 23 जानेवारी 1897 मध्ये
एका महानतम व्यक्तिमत्वाचा देखील जन्म झालेला होता, तर ते व्यक्ती आता नेताजी सुभाषचंद्र बोस. कटकला काय म्हणतात? कटकला असं म्हटलं जातं सिल्वर सिटी ऑफ इंडिया. ठीक आहे, सिल्वर सिटी, भारताचे रजत शहर. सिल्वर सिटी म्हणून कोणत्या शहराला होता? तर तो आहे कटक. कटक या ठिकाणी राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था देखील आहे. भारतामध्ये राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था कुठं आहे? कटक याच ठिकाणी आहे. महानदी ओडिसा राज्यामध्ये येतं. अच्छा, हे जरा सर्वात लांब धरण. मग भारतात सर्वात मोठे धरण कुठलं असेल? भारतातील सर्वात मोठे डॅम कुठला असेल? किंवा भारतातील सर्वात उंच धरण कुठलं असेल? उंचीवर धरण कुठलं असेल? 2 पॉईंट लक्षात ठेवा. आणि जी नदी आहे, या नदी पात्रावरील, ठीक आहे, नदी पात्रावरील सर्वाधिक लांबीचा पूल कुठला आहे? नदी पात्रावरील सर्वात लांब पूल कुठला आहे संपूर्ण भारतामध्ये? हे 3 क्वेश्चन अत्यंत महत्त्वाचे लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला. मोठे डॅम आहे अत्यंत महत्त्वाचं. भारतातील सर्वात मोठं जर धरण म्हटलं, सर्वात मोठं डॅम जर आपण म्हटलो, तर हे आहे भाकरा नांगल म्हणतो आपण त्याला, भाकरा नांगल धरण. आणि जो कुठे येतो? हा आहे तो सतलज नदीवरती आहे. ओके, सतलज नदीवरती भाकरा नांगल डॅम, जो हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये येतो साधारणतः, जो सर्वात मोठा आहे. लक्षात ठेवा. ज्याच्यामध्ये ज्याच्या जलाशयाचं नाव काय येतं? ज्याच्या जलाशयाचं नाव आहे गोविंद सागर जलाशय. कुठला आहे? गोविंद सागर जलाशय. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि जर क्वेश्चन विचारलं की भारतात सर्वात उंच धरण कुठलं असेल, सर्वात उंचीवर डॅम कुठला असेल, तर तो आहे भागीरथी नदीवरती येतं. ऍक्च्युली भागीरथी, जिला ज्या ठिकाणी गंगा उगम पावते ना, भागीरथी आणि अलकनंदा यांचा संगम झाल्यानंतरच त्याला आपण काय म्हणतो? देवप्रयागला संगम होतो दोन्हीचा, पण त्याच्यानंतर आपण त्याला गंगा म्हणतो. ओके, तर तो धरण आहे कुठलं? टेहरी धरण, जो उत्तराखंड या राज्यामध्ये येतो. ओके, लक्षात ठेवा, सर्वात उंचीवरचा तो डॅम आहे. आणि याच्या व्यतिरिक्त एक क्वेश्चन विचारलं होतं, नदी पात्रात सर्वात लांब धरण कुठलं असेल? सर्वाधिक लांबीचं धरण कुठलं असेल? तर तो आहे ढोला सादिया ब्रिज. ढोला आणि सादिया या 2 ठिकाणाला जोडतं, ज्याला भूपेन हजारिका ब्रिज असंही म्हणतात. भूपेन हजारिका महानतम गायक होते, त्यांना 2019 मध्ये भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे, जे आसामचे व्यक्ती होते. ढोला सादिया ब्रिज असे म्हटलं जातं, जो लक्षात ठेवा 9.15 किलोमीटर लांबीचा आहे. कोणत्या नदीवरती हा पूल? हा पूल आहे लोहित नदीवरती. लोहित नदीची ब्रह्मपुत्र नदीची एक उपनदी आहे. एवढे सगळे पॉइंट तुम्हाला मी सांगितलेले लक्षात ठेवा. चला, पुढचा प्रश्न महत्वाचा आहे. कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? सेल्युलोज म्हणजे त्या घटकामध्ये मुख्यतः घटक आहे. सेल्युलोजच्या शिवाय ते बनतच नाही घटक, थोडक्यात असं म्हटलं तर काही हरकत नाही. तर तो सेल्युलोज आहे लाकडामध्ये. ओके, लाकूड जो आहे ना, लाकूड, ह्याच्यामध्ये सेल्युलोज असतो. आणि सेल्युलोजला जर आपण उकळलं किंवा ह्याला आपण जर गरम पाण्यामध्ये टाकलं, सेल्युलोजला गरम पाण्यामध्ये आपण केलं, जर उकळलं, तर त्याला तो मऊ पडतो. थोडक्यात सेल्युलोज कसं होतो? मऊ पडतो. बघा तुम्ही, पालक आहे, पालकचा गरगट्टा घेऊन जी भाजी करतो आपण पालकची, तर पालकची भाजी केल्यानंतर ज्यावेळेस आपण शिजवतो अगोदर, ते मऊ होतं. ठीक आहे ना, मऊ होतं आणि त्याला मग आपण भाजी करत असतो. डायरेक्ट आपण करत, डायरेक्ट पालक हा कसा आहे? थोडासा कडक आहे. लाकूड पण सेम त्या पद्धतीचा असतो. किंवा साधारणतः लाकूड म्हटलं की साधारणतः तुम्ही हे पण म्हणू शकता, चला, जो शेवगा शेंगा आहेत, ओके, शेवगा आहे ना, सुरुवातीला बघा कसा असतो आणि शिजवल्यानंतर भाजी केल्यानंतर एकदम मऊ पडतो. सेल्युलोज आहे त्याच्यामध्ये. लक्षात, सेल्युलोज मोस्ट IMP घटक. लक्षात ठेवा, IMP. चला, पुढचा घटक महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न, समर्थ रामदास स्वामी आहेत. समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव असणारं जांब नावाचं गाव आहे, हे कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडतं? चला, अगोदरपर्यंत हे सांगा की समर्थ रामदास स्वामींचं संपूर्ण नाव काय आहे? समर्थ रामदास स्वामींचं पूर्ण नाव काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये सर्वात अगोदर सांगायचं आहे. आणि जो काही गाव आहे, जांब नावाचं गाव, हे जालना जिल्ह्यामध्ये येतं. पर्याय क्रमांक 4, जालना जिल्हा सुपर IMP आहे. जालना जिल्ह्यातूनच, औरंगाबाद जिल्ह्यातूनच जालना जिल्हा हा वेगळा झालेला आहे. कधी वेगळा झाला होता? 1981 मध्ये हा नवीन जिल्हा बनला होता आणि हा औरंगाबाद कट होऊन वेगळा बनला जिल्हा होता. नवीन जिल्हा बनला होता जालना जिल्हा. लक्षात ठेवा, IMP आहे. जालना जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके येतात विचारलं तर जालना जिल्ह्यामध्ये 8 तालुके येतात. जालना आणि धाराशिव जे असे 2 जिल्हे जे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये येतात, ज्यांना प्रत्येकी 8 तालुक्यांची संख्या आहे. जालना. लक्षात, पूर्ण नाव काय असेल? बऱ्याच जण आन्सर हे करेक्ट छापलेत. पूर्ण नाव आहे याचं समर्थ रामदास स्वामी यांचं नारायण सूर्याजी ठोसर, समर्थ रामदास स्वामी. लक्षात ठेवा. आणि यांचा जो काही समाधी आहे ते कुठे आहे? समर्थ रामदास स्वामींची समाधी कोणत्या ठिकाणी येतं? ते येतं सज्जनगडावरती. सज्जनगडावरती येतं. आणि सज्जनगड कुठे येतं? सज्जनगड आहे सातारा या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, सातारा जिल्ह्यामध्ये सज्जनगड IMP येतं. समर्थ रामदास स्वामी लक्षात ठेवायचं आहे. 2-3 व्यक्तींचे
जन्मस्थळ किंवा समाधी स्थळ विचारतो. बघा इथं संत नामदेव महाराज आहेत. संत नामदेव महाराज, संत नामदेव महाराजांचं जन्म आणि समाधी दोन्ही पण सांगा. त्यानंतर संत तुकाराम महाराज आहेत, त्याला संत तुकाराम महाराज आहेत, यांचा जन्म आणि समाधी सांगा. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज आहेत, संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. मग संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आणि समाधी हे दोन्ही पण सांगा. चला थोडक्यात मध्ये बघूयात आपण, महत्वाचे आहेत. संत नामदेव महाराज नरसी बामणी जे आहे ना, नरसी बामणी म्हणतो आपण, नरसी बामणी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे, जो हिंगोली जिल्ह्यामध्ये येतो. आणि संत नामदेव महाराजांचा जो काय समाधी आहे तो पंढरपूरला आहे, पंढरपूर सोलापूर जिल्ह्यामध्ये येतो. ओके. त्यानंतर संत तुकाराम महाराजांचं जन्म आणि समाधी दोन्ही पण एकाच ठिकाणी येतात, तर तो आहे देहू नावाचं ठिकाण, देहू. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो काही जन्म आहे तो आपेगाव या ठिकाणी येतं, आपेगाव जो औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतो, आपेगाव पैठण तालुक्यामध्ये. आणि त्या समाधी कुठं असेल तर ते आहे आळंदीला, आळंदी या ठिकाणी आहे. समजलं? हे महत्वाचे व्यक्तिमत्व लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचं आहे. जो या ठिकाणी जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास देखील 8 तालुके येतात. ओके. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 9 तालुके येतात आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 13 तालुक्यांची संख्या आहे. चला पुढचा प्रश्न. अच्छा, मग समर्थ रामदास स्वामींनी कोणतं पुस्तक लिहिलंय का? यस, दासबोध. दासबोध असू द्या किंवा मनाचे श्लोक म्हणतो आपण त्याला, दासबोध किंवा मनाचे श्लोक कोणी लिहिले असेल तर ते समर्थ रामदास स्वामी यांनीच लिहिलं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय नियोजन हे खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतं? तर हे सूचक पद्धतीसाठी जसं जसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ॲज इट इज लक्षात ठेवा. भारतीय नियोजन हे कशा प्रकारात मोडतं? सूचक पद्धतीनं मोडतं, लक्षात ठेवा. आणि जे का भारतीय नियोजन आयोग आहे, थोडक्यात भारतीय नियोजन आयोग याची स्थापना कधी झाली होती? याची स्थापना झाली होती 1950 मध्ये. मात्र याच्या ठिकाणी नियोजन आयोगाच्या ठिकाणी काय आलं? 1 जानेवारीला नवीन आयोग आलं, 1 जानेवारी 2015 मध्ये आलं साधारणतः. त्याला म्हणतो पण नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. रिपीट करतो, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नीती आयोग. नीती आयोगाचा पहिला पॉइंट, ह्याचे अध्यक्ष कोण असतात किंवा कोण आहेत, ह्याचे उपाध्यक्ष कोण आहेत, उपाध्यक्ष कोण आहेत, आणि ह्याचे CEO कोण आहेत, हे 3 गोष्टी महत्वाचे लक्षात पाहिजे. नीती आयोग त्याला नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणतो आपण. आणि हे जे काही आयोग आला आहे, नीती आयोग आला आहे, तो कोणत्या देशाच्या धर्तीवर आलेला आहे, कोणत्या देशाच्या धर्तीवरती त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, 3 पॉईंट महत्वाचे आहेत. चला आन्सर चेक करा आता. अध्यक्ष कोण असतात? हे भारताचे पंतप्रधान असतात, ते सध्याच्या नरेंद्र मोदी आहेत. उपाध्यक्ष कोण असतील? तर सध्याचे सुमन बेरी, सुमन बेरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. आणि BVR सुब्रमण्यम जे आहेत ना, हे सध्याच्या घडला नीती आयोगाचे CEO. आणि चीन जो आहे ना, चीनच्या धर्तीवरती हे नीती आयोग आलेलं होतं. तर हे पॉईंट कळाले, व्यवस्थित कळाले असेल. सूचक पद्धतीचं भारतीय नियोजन मध्ये मोडतं. एक पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव आहे प्लॅनिंग अँड द पुअर. ठीक आहे, प्लॅनिंग अँड द पुअर हे पुस्तक कोणाचं आहे, कोणी लिहिलं आहे? हे अर्थशास्त्रावरचं पुस्तक आहे. ठीक आहे, अर्थशास्त्रावरचं पुस्तक आहे, हे खूप महत्वाचं. आणि हे लिहिलंय PS मिन्हास यांनी, पर्याय क्रमांक 3. हा MPSC न एकदा क्वेश्चन हा विचारला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. BS मिन्हास, प्लॅनिंग अँड दी पुअर, लक्षात ठेवा, प्लॅनिंग अँड द पुअर. हा, मात्र एक व्यक्ती येतं ज्यांनी म्हटलं होतं नियोजन करा किंवा नष्ट व्हा. हे वाक्य कुणाचं आहे? रिपीट करतो बघा, खूप महत्वाचं आहे. नियोजन करा अथवा किंवा नष्ट व्हा, नष्ट व्हा, प्लॅनिंग और पॅरिस. ओके, नियोजन करा अथवा नष्ट व्हा, हे असं कोणी म्हटलं होतं? असं म्हटलं होतं M विश्वेश्वरय्या यांनी. M विश्वेश्वरय्या महानतम व्यक्ती होती, इंजिनियर होते हे. साधारणतः जयंती पण असते 15 सप्टेंबरला. ठीक आहे, भारतामध्ये 15 सप्टेंबर जयंती असते, जो आपण राष्ट्रीय इंजिनियर दिवस म्हणून साजरा करतो किंवा राष्ट्रीय अभियंता दिवस म्हणून साजरा करत असतो. ठीक आहे, लक्षात. आणि जो का अर्थशास्त्र नावाचं एक पुस्तक आहे, अर्थशास्त्र नावाचं पुस्तक हे कुणाचं आहे? हे आहे कौटिल्य यांचं, कौटिल्य यांचं पुस्तक आहे. आणि हा एक क्वेश्चन विचारतो, तो म्हणजे ॲडम स्मिथ यांचं पुस्तकाचं नाव काय असेल? ज्याला आपण काय म्हणतो, हे नाव फादर ऑफ इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं त्यांना, ॲडम स्मिथ यांना. यांचं पुस्तकाचं नाव काय असेल? तर ते राष्ट्राची संपत्ती किंवा वेल्थ ऑफ नेशन. कुठलं असेल? वेल्थ ऑफ नेशन्स, राष्ट्राची संपत्ती, लक्षात ठेवा. ॲडम स्मिथ. प्लॅनिंग ॲट द पुअर, BS मिन्हास. पुढचा प्रश्न, ट्विटर आहे. ट्विटर
हे कोणत्या वर्षी सुरू झालेलं होतं. त्या ट्विटरचं तर नाव बदललं, मालकच बदललं थोडक्यात, ठीक आहे ना. आता ह्याचं नाव नाव काय आहे ट्विटरचं, एक्स असं करण्यात आलंय. आणि याचे मालक कोण असते सध्याच्या घडीला, ट्विटरचे मालक कोण आहेत किंवा कोण चालवतात, तर ते व्यक्ती येतं एलन मस्क. एलन मस्क यांनी ही कंपनी विकत घेतलेली होती, लक्षात ठेवा. ओके, त्याला आणि त्याचं हे चेंज केलं, एक्स बनवलं. आणि त्याचं हेडक्वार्टर कुठं बनवलंय, टेक्सासला. टेक्सास याचं या ठिकाणी त्याचं अमेरिकेमध्येच येतं, USA मध्येच येतं टेक्सास, लक्षात ठेवा. हा, मात्र या एक्सचे ट्विटरचे CEO कोण आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. IMP ट्विटरचे सध्याचे CEO कोण असतील कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ट्विटर सुरू झालं होतं 2006 मध्ये, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, 2006 याचं करेक्ट आन्सर आहे. 2006 सुरू झालं होतं. अच्छा, कोणी सुरू केली होती, संस्थापक कोण आहेत. हा, सध्या मालक वेगळे आहेत ना, पण संस्थापक सुरुवातीला तर ते कोण होते, जॅक डॉर्सी. ठीक आहे, जॅक डॉर्सी यांनी त्याची स्थापना केली होती. कोण आहेत CEO, लिंडा याकारिनो. ठीक आहे, लिंडा याकारिनो हे ते CEO एक्सचे, समजतं. चला, अच्छा, मग फेसबुक कधीच आहे, त्याला आज मेटा म्हणतो आपण त्याला. फेसबुक कधीच आहे, चला सांगा. ज्या ठिकाणी सुद्धा तुम्ही लाईव्ह आहात, युट्यूब कधीच आहे सांगा. युट्यूब कधीच आहे. चला, व्हॉट्सअप कधीच सांगा. व्हॉट्सअप कधीचा आहे, 3 गोष्टी बघून घेऊयात आपण. बघा, फेसबुक 2004चा आहे, 2004चा फेसबुक आहे. युट्यूब 2005चा आहे. गुगल कधीचा, गुगल कधीचा आहे, गुगल 2000. अच्छा, गुगल ना, गुगल 1998चा आहे, 1998चा आहे गुगल, लक्षात ठेवा. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी सुरू केलं होतं गुगल. अच्छा, नील मोहन आता सध्याचे युट्यूबचे CEO आहेत बरं का. युट्यूबचे सध्याचे CEO कोण येतं, नील मोहन. आणि मार्क झुकेरबर्ग हे कोण येतं, फेसबुकचे प्रमुख आहेत. फेसबुक सध्याचे अध्यक्ष मार्क झुकेरबर्ग. फेसबुक असू दे किंवा व्हॉट्सअप असू दे, व्हॉट्सअप पण त्यांनीच घेतलेले आहे, आता फेसबुकच्या मालकाने घेतलेले आहेत. ठीक आहे, मार्क झुकेरबर्ग यांनीच घेतले. मात्र फेसबुक सुरू झालं होतं 2010ला. फेसबुक 2010ला सुरू केलेलं होतं. सगळे पॉईंट महत्वाचे लक्षात ठेवायचं आहे. ट्विटर. चला, नेक्स्ट पुढचा प्रश्न. एक देश आहे चाड नावाचं. ओके, चाडे लावून नाही. ओके चाड या देशाची राजधानी कोणती असेल, तर ते एनडी जमेना. एन सायलेंट आहे, पण डी जमेना म्हटलं तर काही हरकत नाही, परंतु एनडी जमेना. चला, एनडी जमेना ही काय राजधानी चाड या देशाची. आफ्रिका खंडामध्ये येतो साधारणतः हा देश. आफ्रिका या खंडामध्ये येणारा देश छोटासा चाड नावाचं, एनडी जमेना. आफ्रिका खंडामध्ये देशाची राजधानी लक्षात ठेवणं म्हणजे अभ्यास करणं सोडून देण्यासारखं आहे. ठीक आहे, पण चला काय हरकत नाही. परंतु जे IMP आहेत ना, मेन मोठे तरी आपल्याला डोक्यामध्ये पाहिजे. बाकी ठीक आहे, पेपरला विचारलं तर तुम्हाला येणार नाही याचा अर्थ ते कोणालाच येणार नाही. त्यामुळे तो अवघड क्वेश्चन आला, आणि अवघड क्वेश्चनवर मेरिट ठरत नसतो, लक्षात ठेवा. मीडियम क्वेश्चनवरती तुमचं मेरिट ठरत असतो. सोपे पण नाही, सोपे तर सगळ्यांना आलेले आहेत. ठीक आहे, चीनची राजधानी विचारलं का सगळ्यांना येणार का, येस, सगळ्यांनाच येणार आहेत. आणि जर तुम्हाला विचारलं लुवांडा कोणत्या देशाची राजधानी विचारलं, तर चला, लुवांडा कोणत्या देशाची राजधानी आहे, मग आपलं गाडी स्टॉप झाली या ठिकाणी. ठीक आहे ना. कुठल्या देशाची राजधानी ही लुवांडा. लुवांडा अंगोला नावाचा देश आहे, अंगोला. या अंगोलाची राजधानी लुवांडा आहे. आता ह्याच्यामध्ये कळणार नाही की देश कुठले राजधानी कुठले, हा देश आहे बरं का. लुवांडा नावाचा, सॉरी, अंगोला जे आहे ना तो देश आहे, आणि लुवांडा देशाची राजधानी आहे. अच्छा, अजून एक बघत आपण, जो फ्रीटाऊन ही आहे राजधानी, लक्षात ठेवा, ही राजधानी आहे फ्रीटाऊन. आणि मग देश कुठला असेल, देश आहे सिएरा लिओन. सिएरा लिओन, सिएरा लिओन, लक्षात ठेवा. लिओन आहे, LYON, हे नाही, LYON, लिओन आहे. ह्याला लिओन असं म्हणतो आपण, हे सिटी आहे. लिओन हे सिटी आहे, ज्या ठिकाणी कशाचं मुख्यालय तुम्ही सांगा. चला, लिओन या ठिकाणी फ्रान्स मध्ये येतं. ऍक्च्युली हे फ्रान्स मध्ये येतं लिओन. फ्रान्स पॅरिसचे शेजारी येतं लिओन. या ठिकाणी कशाचं मुख्यालय, इंटरपोल. ठीक आहे, इंटरपोलचं मुख्यालय तिथं आहे, लिओन या ठिकाणी आहे. आणि मग सिएरा लिओन नावाचा देश आहे, ज्याची राजधानी येतं फ्रीटाऊन. अच्छा, आणखीन एक इथं बघा, इथं लपलंय बघा, गीतेगा बाहेर काढताना. ओके, गीतेगा कशाची राजधानी आहे, बुरुंडी. बुरुंडीची राजधानी काय, गीतेगा, लक्षात ठेवा. ओके, गीतेगा अत्यंत महत्वाचं आहे. आणि जो दक्षिण आफ्रिका आहे त्याची राजधानी येतं प्रिटोरिया किंवा ब्लोम फाउंटेन, प्रिटोरिया. ओके, चला पुढे बघत आपण. पुढचा क्वेश्चन आहे, काळी क्रांती कशाशी संबंधित आहे, ब्लॅक रिव्होल्युशन म्हणतो त्याला. ओके, ब्लॅक रिव्होल्युशन म्हणतो काळी क्रांती, हे सांगतं पेट्रोलियम उत्पादन, पर्याय क्रमांक 1. पेट्रोलियम उत्पादन संबंधित जेवढे पण क्रांती आहेत ना, मी आपलं जो काय बुक आहे ना, पुस्तक आहे आपलं, ह्या पुस्तकामध्ये स्टॅटिक जीकेचा एक भाग आहे सेपरेट. तुम्ही जर राजगुरू पुस्तक तुमच्याकडे असेल तर काढून बघा, स्टॅटिक जीकेचा भाग आहे. ह्या स्टॅटिक जीकेच्या भागामध्ये मी तुम्हाला सगळे हे क्रांती एकाच पेजवरती अगदी व्यवस्थितपणे दिलेले आहेत. एकदा व्यवस्थित बघून घ्या तुम्ही. ओके, तुम्हाला कुठलाही क्वेश्चन चुकणार नाही, आणि क्रांती त्याच्या बाहेर विचारणार बी नाही, मला माहिती आहे.
ठीक आहे. चला, काळी क्रांती ब्लॅक रेव्होल्युशन, पेट्रोलियम उत्पादन. अच्छा, मग तेलबिया उत्पादन आहे ना, यासंबंधी कोणती क्रांती आहे का? येस आहे ना, पीत क्रांती म्हणतो आपण त्याला. पीत क्रांती किंवा येलो रिव्होल्युशन, तो तेलबिया उत्पादन. आणि मध उत्पादन कशा समेत आहे? सुवर्ण क्रांती. सुवर्ण क्रांती म्हणतो आपण मध उत्पादन. मध आहे, त्यानंतर फळे आहे, हे आहे सुवर्ण क्रांती. सुवर्ण तंतू नाही, ओके, सुवर्ण तंतू इथे येतं, ज्यूट, गोल्डन फायबर म्हणतो आपण, ओके. सुवर्ण तंतू क्रांती, तर त्या गोल्डन फायबर रिव्होल्युशन, समजतं का? गोल्डन फायबर रिव्होल्युशन. चला, 2-3 क्रांती बघत घेऊयात, पण जागा तर आहेच या ठिकाणी. रजत क्रांती काय सांगतं? चला सांगा पटकन आता. रजत क्रांती, धवल क्रांती आहे, रजत क्रांती, धवल क्रांती. त्यानंतर आहे तुमचं, ओके, रजत तंतू क्रांती सांगा. रजत तंतू क्रांती म्हणतो मी, रजत तंतू क्रांती. त्यानंतर आहे, ओके, क्रांती भरपूर आहेत तसे. हरित क्रांती तर सगळ्यांना माहितीच असेल आता, हरित क्रांती आहे. चला, एक क्वेश्चन एक वेगळं विचारतो तुम्हाला. एक क्रांती आहे गंगा क्रांती, कोण सांगतं बघू. ओके, गंगा क्रांती. आणि एक क्रांती आहे अमृत क्रांती, अमृत क्रांती. बाकी गुलाबी क्रांती सांगा. चला, हे झालं, हे बघितलं तुम्ही. आता कशाला हटवू, याला याला काढतो आता. ओके, चला इथं बघा. हा, एक क्रांती आहे गुलाबी क्रांती आहे, गुलाबी क्रांती सांगा. चला, एक क्रांती आहे निळी क्रांती, निळी क्रांती. ओके, चल चेक करा आता यांचे आन्सर. निळी क्रांती आहे मत्स्य उत्पादन. निळी क्रांती काय सांगतं? मत्स्य उत्पादन आहे, म्हणजे मासा, थोडक्यात मत्स्य उत्पादन आहे निळी क्रांती. गुलाबी क्रांती झिंगे वगैरे, झिंगे आहे, कांदा आहे थोडक्यात. ओके, झिंगे उत्पादन किंवा कांदा उत्पादन, गुलाबी क्रांती. रजत काय सांगतं? रजत क्रांती सांगतं अंडी उत्पादन. आणि धवल काय सांगतं? दूध उत्पादन. रजत तंतू काय सांगतं? कापूस. रजत तंतू आहे कापूस. हरित आहे, तो हरित म्हणजे आपलं शेती, त्याला कृषी क्रांती, कृषी. गंगा क्रांती आहे भ्रष्टाचार आहे ना, भ्रष्टाचार, भ्रष्टाचाराच्या विरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधी सदाचार वाढवणे, सदाचार म्हणजे चांगलं वर्तन, सदाचार वाढवणे, याची संबंधित क्रांती आहे गंगा क्रांती, जे वॉटरमॅन ऑफ इंडिया राजेंद्र सिंग यांनी सुरू केलेली होती. अमृत क्रांती नदीजोड प्रकल्प, नदीजोड प्रकल्प. आणि भारतातील पहिला नदीजोड प्रकल्प, याचा शिलान्यास नुकताच करण्यात आलं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. कुठं? गंगा नाही, केन आणि बेतवा, मध्यप्रदेश राज्यामध्ये येतं केन बेतवा, जे यमुना नदीच्या उपनदी आहेत. आय होप तुम्हाला हे काळी क्रांती समजले असेल. चला, पुढचा क्वेश्चन घेऊयात. WFP वर्ल्ड फूड प्रोग्राम आहे, ओके, वर्ल्ड फूड प्रोग्राम. WFP चं मुख्यालय कोणत्या ठिकाणी येतं? हे आणखी एक संस्था बरं का, त्याला म्हणतो आपण FAO, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. दोन्हीचं पण हेडक्वार्टर एकाच ठिकाणी येतं, तो म्हणजे इटलीची राजधानी रोम. पर्याय क्रमांक 2, इटलीची राजधानी रोम या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, आणि अच्छा, ही कोणत्या नदीची काठी येतं? त्या ठिकाणी कोणती नदी आहे का? असं आहे ना, कुठली? टायबर नदी, टायबर नदीची काठी येतं रोम, लक्षात ठेवा. आणि इटलीमध्ये काय विशेष आहे का? आहे ना, पिसाचा मनोरा आहे, पिसाचा, ज्याला झुकता मनोरा म्हणतो आपण त्याला, पिसाचा झुकता मनोरा कोणत्या देशात विचारलं तर तो आहे इटली. आणि इटलीचे एक महानतम पेंटर होते लिओनार्डो द विन्सी, लक्षात ठेवा, ते इटलीचेच होते. आणि त्यांनी एक मोनालिसा नावाचं चित्र बनवलं होतं, मोनालिसा वाला. बाकी WFP. अच्छा, मग जागतिक अन्न दिन कधी साजरा केला जातो? जागतिक अन्न दिन कधी असतो? वर्ल्ड फूड डे कधी असतं? हा असतो 16 तारखेला, 16 ऑक्टोबरला, कारण याचं बड्डे आहे त्यावेळेस. या FAOची बड्डे 16 ऑक्टोबर झाली होती त्याची स्थापना. समजलं? चला, इथं बघून की आता मनीला आहे, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था आहे, जे फिलिपाईनची राजधानी आहे. तिथपर्यंत कळालं? चला, पॅरिस आहे, पॅरिस, फ्रान्स पॅरिस आहे. पॅरिसमध्ये कोणत्या कोणत्या संघटनेचे हेडक्वार्टर्स आहेत? एक आहे रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर आहे, सगळ्यात महत्त्वाचं युनेस्को आहे, युनायटेड नेशन्स एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, युनेस्कोचं मुख्यालय आहे. त्यानंतर आहे G7, ओके, त्यानंतर RWB, त्यानंतर आहे, ओके, आणखी संस्था आहे रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर, युनेस्को आहे, G7 आहे, प्राइस इंटरनॅशनल पोलीस पण आहे, इंटरपोल. परंतु पॅरिसचे शेजार आहे एक संस्था, FAO झालं, FAO इकडे झालं, RWB, ओके, FATF, ओके, FATF, ज्याला आपण फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणतो आपण, की भ्रष्टाचार किंवा काही दहशतवादी वगैरे असेल तर त्यांना फंडिंग देतं का, हे बघण्याचं काम ह्या FATFचं आहे. असो, पण ह्याच्यामध्ये महत्त्वाची संस्था ही आहे युनेस्को, फ्रान्स आणि पॅरिस. म्हणजे ढाकामध्ये कोणत्या संस्थेचं हेडक्वार्टर आहे का? आहे ना,
बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल टेक्निकल इकॉनॉमिक कॉर्पोरेशन, ज्याला म्हणतो बिमस्टेक. ओके, चला एकदा लाईक करा बरं, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब. तुम्ही जर नवीन असाल, रोज बघायचा असेल व्हिडिओ, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून अवश्य ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न. एक समाधीस्थळ आहे ज्याला म्हणतो एकता स्थळ. एकता स्थळ हे कोणत्या व्यक्तींच्या समाधीस्थळाचं नाव आहे? एकता स्थळ आहे ज्ञानी झैल यांचं. पर्याय क्रमांक 3. ज्ञानी झैल हे भारताचे पहिले शीख राष्ट्रपती होते, लक्षात ठेवा. भारताचे पहिले फर्स्ट शीख, मी पंतप्रधान नाही म्हणत, मी राष्ट्रपती सांगतोय. आणि भारताचे पहिले शीख पंतप्रधान ज्यांचं नुकतंच निधन झालं, कोण येतं? मनमोहन सिंग. ओके, ज्ञानी झैल सिंग लक्षात ठेवा, एकता स्थळ आहे. अच्छा, मग या ठिकाणी जर आपण ऑप्शनकडे बघितलं तर गुलझारीलाल नंदा या ठिकाणी, गुलझारीलाल नंदा यांच्या समाधीस्थळाचं नाव काय असेल? तर ते नारायण घाट. नारायण घाट, गुलझारीलाल नंदा. चौधरी चरण सिंग यांच्या समाधीस्थळाचं नाव काय असेल? तर ते आहे किसान घाट. किसान घाट. मात्र नारायण घाट आहे ना, हे अहमदाबाद मध्ये येतो बरं का, हे अहमदाबादला येतं गुजरातमध्ये. यशवंतराव चव्हाण काय आहे? प्रीती संगम. प्रीती संगम कराडमध्ये येते हे, ज्या ठिकाणी कृष्णा आणि कोयनेचा संगम या ठिकाणी झालेलं आहे. चला 2-3 बघत आपण. एक वीर भूमी कोणाचं आहे सांगा चला. त्यानंतर आहे राजघाट, कोणाचे समाधीस्थळ? फक्त व्यक्तींचं नाव पटापट छापा आता. त्यानंतर आहे शक्ती स्थळ, कोणाचं आहे? त्यानंतर शांतीवन, कोणाचं आहे? त्यानंतर विजय घाट, विजय घाट. त्यानंतर निगमभूत घाट, निगमभूत, निगमभूत घाट कोणाचा आहे समाधीस्थळ? त्यानंतर महाप्रयाण घाट, महाप्रयाण घाट. त्यानंतर आहे सदैव अटल, सदैव अटल असं म्हणतो आपण. त्यानंतर कर्मभूमी, कर्मभूमी. ओके, कर्मभूमी. त्यानंतर आहे ओके एकता स्थळ ज्ञानी झैल सिंग, आलं लक्षात. चला एवढं तर किंमत कमीत कमी बघून घ्या आपण. चला चेक करा आता. वीरभूमी राजीव गांधी, राजीव गांधी वीरभूमी आहे. राजघाट महात्मा गांधी, महात्मा गांधीचे राजघाट आहेत. शक्तीस्थळ इंदिरा गांधी आहेत, इंदिरा गांधी शक्तीस्थळ आहे. शांतीवन पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, पंडित नेहरू आहेत. त्यानंतर विजय घाट लाल बहादूर शास्त्री आहेत, लाल बहादूर शास्त्री विजय घाट. त्यानंतर निगमभूत घाट के कृष्णकांत, लक्षात ठेवा, कृष्णकांत के कृष्णकांत निगमभूत घाट. महाप्रयाण घाट राजेंद्र प्रसाद येथे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सदैव अटल हे अटल बिहारी वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयी सदैव अटल. त्यानंतर आहे कर्मभूमी शंकर दयाळ शर्मा येथे, महाराष्ट्राचे राज्यपाल पण होते शंकर दयाळ शर्मा. ओके, कमीत कमी एवढे पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. चलो पुढचा प्रश्न आहे. हजार सरोवरांचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखलं जातं? हजार हत्तींचा नाही, हजार सरोवरांचा देश. चला इथं बघा 2-3 पॉइंट विचारतो. हजार हत्तींचा देश कोणता आहे? हजार हत्तींचा देश. अजून एक क्वेश्चन विचारतो. हजार हत्तींचा झाला, हजार सरोवर. त्यानंतर 1 मिनिट, पांढऱ्या हत्तींचा देश कुठला आहे? मग पांढऱ्या हत्तींचा देश कोणता आहे? 2 क्वेश्चन तुमच्यासाठी आहेत. ओके, ह्याचं उत्तर वेगळं आहे आणि ह्याचं उत्तर वेगळं आहे, ह्याचं उत्तर वेगळं आहे. हजार हत्तींचा, पांढऱ्या हत्तींचा, हजार सरोवरांचा देश कुठला आहे? तर हजार सरोवरांचा देश म्हणतो कुठल्याला? फिनलँडला. फिनलँड ज्याची राजधानी आहे हेलसिंकी, हेलसिंकी याची राजधानी आहे. आणि या ठिकाणी 1952 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या होत्या, ज्याच्यामध्ये आपले जे काही महाराष्ट्राचे व्यक्ती होते खाशाबा जाधव, ज्यांनी कांस्य पदक जिंकलं होतं आणि वैयक्तिकरित्या कांस्य पदक किंवा कोणतेही मेडल मिळवणारे ते पहिले भारतीय व्यक्ती होते कुस्तीमध्ये, खाशाबा जाधव, हेलसिंकी. ओके, आणि मग पांढऱ्या हत्तींचा देश कुठला असेल? पांढऱ्या हत्तींचा देश थायलंड. थायलंड हा पांढऱ्या हत्तींचा देश आहे. आणि मग हजार हत्तींचा देश कुठला? लाओस, लाओस ज्याची राजधानी आहे व्हिएन्तिन. आणि थायलंडची राजधानी काय असेल? थायलंड या देशाची राजधानी आहे बँकॉक. बँकॉक ही थायलंडची राजधानी आहे. भूतानची राजधानी कुठला असेल? थिम्पू, थिम्पू. नॉर्वेची राजधानी कुठला असेल? ओस्लो, ओस्लो या ठिकाणी
शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जातो, लक्षात ठेवा. शांततेचा जो नोबेल पुरस्कार आहे त्याचं वितरण केलं जातं 10 डिसेंबरला. कुठं? इथंच, नॉर्वेमध्येच. आणि नॉर्वेला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो मध्यरात्री सूर्य चमकणारा देश. ह्याला म्हणतो आपण मध्यरात्री सूर्य चमकणारा देश, नॉर्वे. ओके, नॉर्वेची राजधानी ओस्लो आहे. लक्षात, हे 1000 सरोवरांचा देश, लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. फिनलँड. काल तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं होतं मी, सोमालिया या देशाची राजधानी कोणती आहे? आणि बऱ्याच जणांना आन्सर करेक्ट दिले आहेत. सोमालियाची राजधानी काय असेल? मोगादिशू, पर्याय क्रमांक 4. ओके, इजिप्त नावाचा देश आहे. इजिप्तची राजधानी काय असेल? इजिप्तची राजधानी कैरो आहे. मॉन्टेव्हिडिओ हे कोणत्या देशाची राजधानी आहे? हे उरुग्वे नावाचा देश आहे. उरुग्वेची राजधानी काय असेल? मॉन्टेव्हिडिओ. जो दक्षिण अमेरिका खंडामध्ये देश येतो, उरुग्वे. हरारे हे एक देश आहे, झिम्बाब्वे. झिम्बाब्वेची राजधानी काय असेल? तर ते आहे हरारे. हरारे. ओके, करेक्ट आन्सर दिल्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि आजचा तुमच्यासाठी खास क्वेश्चन आहे, याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये पाहिजे. एक राष्ट्रीय उद्यान आहे गुरु घासीदास नॅशनल पार्क. ओके, हे गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये येतं? ऑप्शन तुमच्या समोर 4 आहेत, राजस्थान, छत्तीसगड, गोवा आणि झारखंड. कमेंट बॉक्समध्ये असं सांगायचं आहे. आणि नक्कीच तुम्हाला याचं उत्तर आलंच पाहिजे आणि येईलच अशी 100% खात्री बाळगतो, कारण तुम्ही अनुभवश्रेचे विद्यार्थी आहात. ओके, तुम्हाला ह्याचं उत्तर ऑप्शनची पण गरज असू नये. चला, फायदा घ्यायला उठू. चला आता उद्या, थोडक्यात आजच, ओके, 31 डिसेंबर, 1 जानेवारी आणि 2 जानेवारी या 3 दिवशी तुम्हाला 50% भरघोस सूट भेटणार आहे. आपल्या अनुभवश्रीच्या सर्व कोर्सेसवरती न्यू इयरची सेल आहे, लक्षात ठेवा, खूप महत्वाचं. हॅपी 50 म्हणून तुम्ही कुपन कोड वापरा. हे अनुभवश्रीचं ॲप आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याची लिंक जो आहे ना, त्या ॲप्लिकेशनची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिली आहे किंवा चॅट बॉक्समध्ये आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता बघून घ्या, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल. आणि जो काय आपला ऑफलाईनचं जो बॅच सुरू होते, ऑफलाईन बॅच असू दे किंवा ऑनलाईन बॅच असू द्या, 1 जानेवारीला बॅच सुरू होणार आहे. त्यामुळे 1 जानेवारीला नक्कीच तुम्हाला याचा फायदा होऊन जाईल. जर तुम्हाला बॅच लावायची असेल तर तुम्ही या ठिकाणी आपला ऑफिसचा पत्ता आहे हा वाला, या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता किंवा ह्या नंबरवरती पण तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. स्पेशल जीकेची बॅच पण तुम्ही लावू शकता, स्पेशल गणित बुद्धिमत्तेची बॅच लावू शकता किंवा स्पेशल मराठी व्याकरणाची पण बॅच लावू शकता. मराठी व्याकरणासाठी आपल्याकडे अनवीर सर आहेत आणि शेख सर गणित बुद्धिमत्ता शिकवतात आणि मी स्वतः तुम्हाला जीके शिकवणार आहे. ओके, प्रत्येक वेगळे विषय पण तुम्ही लावू शकता, काय हरकत नाही. ओके, 12,000 रुपये फी राहील. आणि जर कॉम्बो पॅक सर्व घेतला तर किंवा प्रत्येक विषयासाठी पण तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस लावू शकता. काही शंका आली तर कॉल करू शकता, लक्षात ठेवा. आणि आपलं स्पर्धा परीक्षा राजगुरू नावाचे पुस्तक आहे, हे राजगुरू पुस्तक जर कोणी घेतलं नसेल तर जरूर घ्यायचं आहे. ह्या नंबरवरती मेसेज करायचे. तुम्हाला डेमो पाहिजे असेल तर अगोदर डेमो बघा, आवडलं तर नक्कीच घ्या, नसेल आवडलं तर पुस्तक घ्यायची आवश्यकता पडणार नाही. ओके, संपूर्ण जीके कव्हर होईल. 500 रुपयाला पुस्तक घरपोच. पुस्तकाची मूळ किंमत 690 रुपये. मार्केटमध्ये तुम्हाला हे पुस्तक भेटेल, लक्षात ठेवा. जिथे तुम्ही राहता ना त्या ठिकाणी तुम्ही नक्की जाऊन चौकशी करून पुस्तक घेऊ शकता. थांबत आपण डेली करंट अफेअरची बॅच आपली चालूच आहे. या बॅचमध्ये बरेचसे मुलं ऍड होत आहेत. रोज कितीतरी मुलं हे कोर्स घेतात बरं का. तुम्ही त्याला अपवाद राहू नका. जीके जीएसची आणि चालू घडामोडीची तयारी चांगलं करायचं असेल तर तुम्ही ह्या कोर्स शिवाय तुम्हाला पर्याय नाही, लक्षात ठेवा. PDF वगैरे आहेत, ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशनची लिंक कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. ओके, चला थांबूयात आपण. आणि चला एकदा लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. आणि आपला जो काही टेलिग्राम चॅनल आहे ह्याला जॉईन करायला बिलकुल विसरायचं नाही, कारण या ठिकाणी मी तुम्हाला PDF देत असतो. आता शिकलेल्या नादवर्तीच्या सिरीजचे सर्व PDF तुम्हाला इथं पाहून घ्या. तुम्ही पाठीमागील जेवढे पण लेक्चर आहेत त्यांचं पण PDF तुम्हाला इथं भेटेल. ओके, चला थांबतो आपण आता. एकदा लाईक करा, शेअर करा आणि नवीन वाले चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि येत्या रविवारी शक्यतो तुमचं एक मॅरेथॉन होईल मुंबई पोलीससाठी. येत्या रविवारी 5 तारखेला एक तुमचं मॅरेथॉन होऊन जाईल, लक्षात ठेवा. ओके, चला लाईव्ह युट्यूबवरती होईल, त्यात मी शेड्यूल लावेन, तुम्हाला सांगेनच त्याचं उद्याच्या लेक्चरमध्ये. चला थांबूयात आपण. थँक्यू, जय हिंद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी.